चला तर मग आपण केक बनवूया आज. काय करायचा हा प्रश्न होता. थोडंसं सामान घरामध्ये ऑलरेडी होतं केकचं. सो आय वॉज प्लॅनिंग टू मेक अ केक. सो हे थोडेसे आहे. गेसिंग करायच्या आधीच मी सांगितलं की नाही, हे लिक्विड साठी लागणारं सामान आहे. भांडी आपल्याला काय तर आपला कुकरमध्ये बनणार आहे केक. कसा शो यू. साखर घेतली आहे, वाटून घ्यायची. ती साखर पावडर करून घेतली आपण. त्याची साखरेची साधी साखर आहे. आणि मैदा आहे हा 1 वाटी घेतलेला. पण नुसतंच मैदा नको, थोडंसं हेल्दी करण्याकरता म्हणून त्याच्यामध्ये अर्धा वाटी रागी घातलेली आहे. नाचणीचं पीठ. त्याच्याने अगदीच मैद्यासारखा अनहेल्दीनेस न येता थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला मिनरल्स पण मिळतील, थोडंसं हेल्दी होईल त्याच्याकरता. ह्याच्यामध्ये आपण कोको पावडर टाकायची आहे 2 चमचा. कोको पावडरने छान मस्त फ्लेवर येतो. आणि थोडंसं टेस्ट करता म्हणून मी कॉफी पावडर टाकते. अर्धा चमचा टाकलेली असेल ऑलमोस्ट. अर्धा ते 1 चमचा फार तर. खूप छान चव लागते. तुम्ही करून बघा नक्की. फार मस्त फ्लेवर येतो चॉकलेट आणि कॉफीचं मिक्सचर. आणि केक करतोय म्हणजे बेकिंग पावडर तर पाहिजेच आहे. तर 1 चमचा ऑलमोस्ट बेकिंग पावडर. बेकिंग सोडा पाव चमचा घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे मस्तपैकी. आणि एकदा ते चाळणीतून काढून घ्यायचं, जेणेकरून आपला केक असा मस्त हलका हलका होईल. तर आपण हे सगळं चाळणीतून सीव करून घेऊया. त्याच्याने ते मिक्स पण छान होतं आणि त्याच्या गाठी पण होत नाही आणि एअरी पण होतं. सो सॉफ्ट होतं त्याच्यामुळे. सो अशा पद्धतीने आपण ते सगळं पिठं चाळून घेतलेली आहेत. आपण अजून केकला हेल्दी करण्याकरता त्याच्यामध्ये केळी घालणार आहोत. आणि अशीच केळी असतील तर उलट उत्तम. जरा जास्त झालेली जरी असली तरी ती केकसाठी अतिशय छान आहेत. 2 केळी घेतलीत मी मॅश करून. त्याच्याने आपला हेल्दी मस्त केक होईल. चुकून मी दुसरीची चुकीची भांडी घेतली आहेत. सो हा मी ब्लेंडर घेतलेला आहे केकचा. त्याच्याने बटर घेतलेलं आहे 50 ग्रॅमच्या आसपास असेल, 50-60 ग्रॅम अंदाजे रूम टेम्परेचरला. ते थोडंसं मस्तपैकी हे करून घ्यायचं, एअरी करून घ्यायचं जरा. त्याच्यात ही आपण पावडरची साखर केलेली आहे ती टाकून घेऊया सगळी. अंदाजे 1 वाटी साखर आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीप्रमाणे. पण केक म्हटलं की जरा छान स्वीट केक असेल तर जास्त छान लागतो. सो मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर आणि बटर असं मस्तपैकी एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. ज्याच्यामुळे ते एअरी पण होईल, खूप हलकं होईल. त्याच्यामध्ये आपण हे जे मॅश केलेली केळी आहेत ती केळी टाकून देऊया. आणि परत एकदा मस्तपैकी बीटरनी बीट करून घेऊया. खूप छान प्रोसेस आहे, खूप सुदिंग प्रोसेस आहे. आपल्याला बराच थोडंसं रिलॅक्स व्हायचं असेल तर केक करायला हरकत नाही, फार काही लागत नाही. आता हे बॅटर जरा घट्ट झालं आहे असं मला वाटतंय. सो आपल्याला थोडंसं पातळ करण्याकरता दूध वापरायचं आहे. दूध हे रूम टेम्परेचरलाच मी घेतलेलं आहे. अंदाजे पाव कप दूध घातलेलं आहे. आपल्याला फार रनी करायचं नाही आहे आपलं बॅटर. त्याच्यामध्ये आता आपण हे जे बाटली दिसते तुम्हाला तो इसेन्स आहे. सो हा व्हॅनिला इसेन्स आहे. तो जवळजवळ मी 1 चमचा घातलेला आहे व्हॅनिला इसेन्स. छान स्मेल देतो, छान फ्लेवर देतो. अगदी रेडीमेड सारखं होऊन जातं. तुम्ही काय रेडीमेड खाल अशी त्याची चव होते. घरात जर केलेलं असेल. माझा पसारा बघू नका, फार पसारा आहे. आणि माझा फोन डिस्चार्ज होतोय. सो मी आधी फोनला चार्ज करून घेते. सो अशा पद्धतीने आपले जरा हे ड्राय इन्ग्रेडियंट्स, वेट इन्ग्रेडियंट्स
असे तयार झालेत. आता हा जो मैदा आहे मिक्स केलेला सगळं मिक्सचर ते आपल्याला वेट इन्ग्रेडियंटमध्ये मिक्स करायचं आहे. वाव, हे तर इतकं छान फिलिंग आहे ना, हे मिक्स करताना इतकी मजा येते ना. आणि हे मिक्स करताना असं कट अँड फोल्ड याच ह्याच्यात करायचं आहे, जेणेकरून जी आपली हवा त्याच्यात ऑलरेडी इनकॉर्पोरेट झालेली आहे ती बाहेर येणार नाही. आणि असंच छान हलका हलका होईल. आणि आपल्याला कुकरमध्ये करायचं आहे, तो कुकरला आधी आपण गरम करूया. प्री हीट पाहिजे की नाही ओव्हन. सो हे मी खडा मीठ त्याच्यात टाकले, कारण डायरेक्ट जर ठेवलं तर खाली केक आपला करपू शकतो. तर हे खडा मीठ जर टाकलं तर इट हेल्प्स ॲज अ ओव्हन ओनली. त्याच्यावर एक स्टँड ठेवले की डायरेक्ट हीट नको बसायला. आणि हे जे समोरचं भांडं दिसते तुम्हाला रिकामं, ते मी थोडंसं तयार करून घेतलं आहे. त्यात केकमध्ये तुम्ही काय वाटेल ते घालू शकता हो. चॉकलेट घाला, ड्रायफ्रूट्स घाला, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. मी डार्क चॉकलेट माझ्याकडे होतं तर त्याचे चंक्स टाकले. अरे काय टेस्टी लागते. लास्ट टाईम मी जेव्हा केलं होतं ना, वाव, त्याच्यावरूनच मला ही आयडिया आली. असंच जर आपण एक 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 करत राहिलो ना, 1000 प्रकारचे केक आपण असे घरच्या घरीच करू शकतो. सो आता हे मी डस्टिंग करून घेतले भांडं, त्याला बटर लावून थोडंसं मैदा डस्ट करून, आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिक्सचर टाकून घेतले. ड्रायफ्रूट्स आहेत थोडेसे अजून हेल्दी करण्याकरता, मुलांकरता बनवायचे. सो बनाना अक्रोड केक विथ चॉकलेट चिप्स असा हा मस्त केक तयार होणार आहे. टॅप करून घ्या मस्तपैकी भांडं, जेणेकरून जे एअर असेल ती थोडीशी निघून जाईल आणि मध्ये मध्ये गॅप राहणार नाही. आणि कुकरमध्ये ठेवून द्या. कुकर बंद करा, शिटी काढा, शिटी काढायला विसरू नका. येस. आणि स्टार्टिंगचे 5 मिनटं मोठ्या फ्लेमवर दमायला झाले खरंच. भांडी साफसफाई लगेच करायला पाहिजे, बाई नाही आहे घरामध्ये, सो ती करून टाकलेली आहे, कारण घाण नको वाटतं. आता थोडंसं रिलॅक्स टाईम. येस, बस झालं, आता खूप झालं आहे. थोडं शांतीने बसूया मस्तपैकी. या चहा घ्यायला माझ्याबरोबर. रिलॅक्सेशन पाहिजे. मोगऱ्याची फुलं तर अजून तुम्हाला रिलॅक्स करतात. उन्हाळ्यामध्ये थंडावा हवा असेल तर अगदी स्वस्तात मस्त उपाय मोगऱ्याचा गजरा. डोक्यालाही शांती देतो, तुमच्या सुगंध देतो तुम्हाला मस्तपैकी. त्याच्याने डोकं दुखाचं शांत राहतं, होऊन जातं. फार मस्त, माझं तर फेवरेट आहे. आजकाल घालणं कमी झालं आहे, केसच राहिले नाहीत तर काय घालणार, पण तरी हाऊस काय आपली फिटत नाही. तर अशा पद्धतीने हा आपला केक आफ्टर 45 मिनिट्स तयार झाला आहे. ऑलमोस्ट 30-40 मिनिट्स लागलेले आहे त्याला. एक चाकू घालून बघा, क्लीन चाकूने घाला म्हणजे झाला. खूप छान ड्रेस झालेला आहे वरती केक. अतिशय स्पॉन्जी बनलेला आहे, हेल्दी झालेला आहे. नक्की करून बघा, तुम्हाला हा केक नक्की आवडेल. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा दिवस? तर अशा पद्धतीने आज मी घरी होते तर मी असा दिवस माझा कारणी लावला, केक केला. तर आज मुलं नाही आहेत, सो हा केक आज मी कट करते आहे. सो सॅटिस्फाईंग. आपण केलेली मेहनत केक ओपाला आलेली आहे.